नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद सुर्वे आपल्या समोर मराठी व्याकरणाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं जे प्रकरण आहे ते म्हणजे समास. आणि या ठिकाणी समास अगदी काही सेकंदात कसा ओळखता येईल हे आपण बघूया. पहा, समास म्हणजे काय? सम अधिक अस. सम अधिक अस म्हणजेच समास होय. म्हणजे समास म्हणजे नेमकं काय हो? तर एकत्र करणे. आता काय एकत्र करायचंय? दोन शब्द एकत्र करायचे. काय करायचं? दोन शब्द एकत्र करायचे आणि दोन शब्द एकत्र करण्याच्या प्रकारालाच या ठिकाणी आपण समास असे म्हणतो. काय म्हणतो? समास असं म्हणतो. दोन शब्द एकत्र करणे म्हणजे काय? तर त्याला ढोबळमानाने आपण जोड शब्द असं म्हणतो. काय म्हणतो? जोड शब्द. परंतु या ठिकाणी तो जो जोड शब्द येतो तो दोन शब्दांना घेऊन येतो म्हणून त्याला आपण जोड शब्द म्हटलं. परंतु तोच शब्द या ठिकाणी म्हणायचा आहे सामासिक शब्द. कोणता शब्द? सामासिक शब्द. आणि ज्या वेळेस आपण सामासिक शब्द म्हणतो तेव्हा त्यामध्ये हे दोन शब्द आलेलेच असतात. दोन शब्द येणं म्हणजे नेमकं काय करणं? तर ज्या पद्धतीने जीवन जगत असताना आपण काटकसर करतो त्याच पद्धतीने शब्द उच्चारत असताना आपण काटकसर करत असतो. जसं की मी या ठिकाणी म्हणत नाही की पुरण घालून तयार केलेली पुडी. बघा, लगेच आपण काय करतो? या ठिकाणी पहिला शब्द घेतो आणि शेवटचा शब्द घेतो आणि लगेच म्हणतो पुरण पोळी. बघा, आज सूर्योदय झाला. रोजच होतो पण शब्दप्रयोग आपण घेतो आज सूर्योदय झाला. आज सूर्योदय झाला म्हणजेच या ठिकाणी सूर्योदय हा जो शब्द आहे हा सूर्योदय शब्द इथं आपण उच्चारला म्हणजे शब्दाची काटकसर केली. म्हणजेच आपण म्हणूया मी झोपेतून उठण्यापूर्वीच सूर्योदय झाला. मी झोपेतून उठण्यापूर्वीच. पण असं आपण या ठिकाणी म्हणतो आज सूर्य उगवला होता. मी झोपेत असताना सूर्य उगवला होता म्हणजे सूर्योदय झाला होता. म्हणजे एवढ्या शब्दासाठी आपण सूर्योदय हा शब्द घेऊ शकतो. जसं की या ठिकाणी मीठ भाकरी हा शब्द असेल. मीठ भाकरी. आता मित्र या ठिकाणी हे जे शब्द येतात हे शब्द आपल्याला अगदी शब्दाची काटकसर करताना दिसतात. म्हणून समासाचे सुद्धा वेगळे प्रकार पडतात आणि ते प्रकार जर आपल्याला बघायचे असतील तर त्याचे मुख्यतः प्रकार आहेत चार. एक अविभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास, चौथा बहुव्रीही समास. आता अविभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असते. अविभाव समासामध्ये काय असते? पहिलं पद प्रधान असते. तर मित्र हो बघा, अविभाव समासामध्ये ज्यामधला पहिला प्रकार आहे अविभाव समास. ज्या समासाचे पहिले पद म्हणजे पहिला शब्द, दोन शब्द एकत्र आल्याशिवाय समास होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणू या ठिकाणी पहिले पद हे प्रधान असते आणि पद म्हणजे मी तुम्हाला सांगितलं शब्द. काय? शब्द. ढोबळमानाने आपण पद असं म्हणतो आणि पद म्हणजे शब्द. पहिलं पद ज्या समासाचं प्रधान असते म्हणजे मुख्य असते त्याला अविभाव समास असे म्हणतात. दुसरा जो समास आहे तो समास आहे मित्र तत्पुरुष समास. कोणता समास? तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये ज्या समासाचं दुसरं पद प्रधान असते म्हणजे दोन शब्द येत असताना या ठिकाणी दुसरा जो शब्द आहे हा दुसरा शब्द मात्र प्रधान असतो. प्रधान म्हणजे मुख्य. मग तिसरा जो समास आहे त्या समासाला आपण म्हणतो द्वंद्व समास. कोणता समास? द्वंद्व समास. आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. दोन्ही पदे महत्वाची असतात. कशी असतात? दोन्ही पदे महत्वाची म्हणजेच या ठिकाणी जो शब्द वापरला तो म्हणजे प्रधान. दोन्ही पदे कशी असतात? प्रधान असतात. आणि चौथा जो प्रकार आपण पाहतोय तो या ठिकाणी आहे बहुव्रीही समास. कोणता समास? बहुव्रीही समास. आणि बहुव्रीही समासामध्ये मित्र लक्षात घ्या, ज्या पद्धतीने पहिल्या अविभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असते, दुसऱ्यामध्ये दुसरं पद प्रधान असते, म्हणजे तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असते, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. परंतु बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पदे ही महत्वाची नसून त्यापासून आपणास तिसऱ्याच गोष्टीचा अर्थबोध होतो. दोन्ही पद समोर येतात परंतु त्याचा अर्थबोध येत नाही. जसे की त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. या ठिकाणी जसा नीळकंठ हा शब्द आहे किंवा पितांबर हा शब्द आहे तर मित्र हो हे शब्द
शिकत असताना तुमच्या लक्षात येईल की नीळकंठ हा कर्मधारय समासामध्ये सुद्धा येतो, पितांबर हा कर्मधारय समासामध्ये येतो आणि कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. परंतु इथं नीळकंठ म्हणत असताना निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे कोण, तर या ठिकाणी शंकर किंवा महादेव असा आपण अर्थबोध घेतला पाहिजे, तेव्हाच तो बहुरूपी समास होईल. नंतर पितांबर पिवळे आहे वस्त्र असं जर म्हटलं तर होणार नाही. तर पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो म्हणजे कोण, तर या ठिकाणी विष्णू. म्हणजेच पितांबर या शब्दामध्ये विष्णू कुठं दिसला का, नीळकंठ या शब्दामध्ये शंकर महादेव हा शब्द कुठं दिसला का, तर नाही दिसला. परंतु दोन्ही पदे महत्वाची नसून त्यापासून तिसऱ्याच गोष्टीचा अर्थ होत होतो, त्यालाच आपण इथं बहुरूपी समास असं म्हणतो. परंतु हे शिकण्यासाठी अतिशय साध्या आणि सोप्या ट्रिक्स आहेत, म्हणून व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्र, अगदी महत्वाचं आहे.